जालन्यातील सर्व नेत्यांनी बोलावं आणि माझं भाषण टाळावं अशी विनंती करत होते, पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आपल्या समोर उभी आहे 2 शब्द बोलण्यासाठी। आज भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्ह्याच्या कार्यालयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली आहे, दिली आहे की नाही? जोरात सांगा जरा, काय दिलं? आणि वीज बिल काय दिलं? वीज बिल। पण जर मी सगळ्यांची नावं घेतली आणि भरपूर भाषण केलं तर ते काही मला माफी देणार नाहीत, म्हणून मी आपला फार वेळ घेणार नाही। एवढंच म्हणेन की ज्या पक्षाचा जन्मून आज अनेक वर्ष झालेले आहेत, त्या पक्षाचा पाया मजबूत आहे, तो केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर मजबूत आहे। भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षामध्ये काय अंतर आहे तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मजबूत आहे, मजबूर नाही, हे अंतर आपल्या इतर पक्षांमध्ये आपल्यामध्ये आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणेन, नेता का नाही म्हणले, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ताच प्रवास करून नेता होतो, कोणीही कोणा नेत्याच्या पोटात जन्म घेत नाही। मला सुद्धा आधी कार्यकर्ता म्हणून काम करावं लागलेलं आहे आणि त्यामुळे या संस्कारातला हा पक्ष आहे। या संस्कारातल्या या पक्षाने जेव्हा सुरुवात केली त्या सुरुवातीला त्यांनी बीजारोपण केलं, त्याचा आज मोठा वटवृक्ष झालाय, कारण आमचा कार्यकर्ता मुळाशी मुळं घट्ट रोवून बसलेला आहे। आज देवेंद्र फडणवीस जी आपल्या मंचावर उपस्थित आहेत, ते आता तुमच्या सगळ्यांचे काय झालेले आहेत? काय? आणि तुमचे लाडक्या बहिणींनो काय झालेत? तर देवेंद्रजी आता देवाभाऊ झालेले आहेत। आधी भाऊ होते, मग मुख्यमंत्री झाले आणि आता देवाभाऊ झाले। म्हणजे मोठ्या पदावर विराजमान होऊन देखील लोकांमध्ये देवाभाऊ म्हणून प्रसिद्ध होणं हे भारतीय जनता पार्टीच्या मुळापासून इथपर्यंतच्या प्रवासाचं लक्षण आहे। एक सामान्य बूथच्या कार्यकर्त्यापासून ते या एक नगरपालिकापासून ते आमदारपासून ते एक अभ्यासू आमदारपासून ते एक मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा प्रवास हे एक चांगला कार्यकर्ता होण्याचं लक्षण आहे। आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्याला जायला त्याचं हक्काचं ठिकाण असलं पाहिजे। कार्यकर्त्यांसाठी आपल्याला एक अशी वास्तू उभी केली पाहिजे, ती आम्ही पक्षातील नेते त्या पदावर असू नसू, ती वास्तू कार्यकर्त्यांना भक्कम आधार दिली पाहिजे आणि अशी वास्तू निर्माण करण्याचा संकल्प आमचे नेते अमितभाई शाह यांनी घेतला आणि देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय उभं राहत आहे। आज सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सहकार्याने आज राज्यभर सुद्धा कार्यालय उभी राहत आहेत। त्या भूमिपूजनाला आपण सर्व एवढ्या